आज आपण आता श्रावण हळूहळू लागणार आहे, म्हणजे आता 4-5 दिवसच राहिले आणि आम्हाला पण आता नागपंचमीचं गावी जायचं आहे. आता 1-2 दिवस नॉनव्हेजच्या डिश बघूया, नंतर आपण सगळं व्हेज बघणार आहोत. आज बघणार आहोत आपण चिकन पब. चिकन पब म्हटल्यावरती काहीतरी असं वेगळं नाव आहे आणि मग ते काय असणार आहे काही नाही, साधं सोपं. अगदी आपण करंजी लाडू बनवतो ना तसं आहे चिकन पब. हां, तुम्ही म्हणाल करंजी लाडू तरी काय सोपं आहे का, की आपण नेहमी बनवतो का? नाही. तर ठीक आहे, थोडंसं इकडे तिकडे आहे, पण पटकन होणारं आहे, साधं सोपं आहे. त्यामुळे आज आपण चिकन पब बघणार आहोत. चिकन पॉकेट म्हणा का हे म्हणा त्याला, तसं बघणार आहोत. चला बघूया आपण पूर्ण तयारी आणि कसं होतं, पटपट होतं, व्यवस्थित, काही टेन्शन नाही. नवीन मुलींनी पण नवीन काहीतरी म्हणून करा. अजून बुधवार आहे, बाकी संडे गेला समजा तुमचा, पण अजून बुधवार बाकी आहे. करून बघा, खूप छान होतं. चला आता आपण हे आहे चिकन, बोनलेस घ्यायचं चिकन, अजिबात हाडं नको आहे. बोनलेस चिकन घ्यायचं, त्याला मीठ घातलं आहे, तिखट घातलं आहे, तिखट नाही घालायचं सॉरी, मीठ घातलं आहे, काळी मिरी घातली आहे आणि थोडासा गरम मसाला घातला आहे. हवा तर घाला, नाही घाला. चिली फ्लेक्स घालायचं, तिखटासाठी काळी मिरी आणि चिली फ्लेक्स घालायचं, ऑर्गॅनो घालायचं. आपलं पिझ्झा बिझ्झावर असतं ना चवीसाठी. हे सगळं लावायचं, त्याच्यावरती लावून ठेवायचं नाही, आपल्याला हे बारीक करायचं आहे. आता हे पुदिना आहे, सुकवलेला आहे. तुमच्याकडे असा ओला असेल, पण पुदिना हवायच, पुदिना हवाय. ओला असेल तर पानं घ्या, अशी जशी कोथिंबिरीची घेतो तशी कोथिंबीर घ्या. आणि जराशी अशी पोपटी मिरची असेल तर चालेल. हलकंसं तिखटपणा असा हलकासा, एक वेगळा मिरचीचा स्वाद असा, म्हणून ही बघा मी पोपटी मिरची अशी घेतलेली आहे. अति हे तिखट बिखट असं काही नसते, सॉफ्ट असं चिकन असतं. हे आपण आता सगळं मिक्सरला लावायचं. काळी मिरी घेतली, ऑर्गॅनो घेतलं, चिली फ्लेक्स घेतलेलं, थोडासा गरम मसाला घेतलेला, नाही घेतला तरी चालेल, तिखट बिखट काही घ्यायचं नाही. आणि हे बारीक करायचं. 2दा फिरवलं की छान आहे बघा, असं छान बारीक होऊन जातं. आता आपण पीठ मळून घेऊया. हे बघा, वाटीभर मैदा घेतलाय, त्याच्यामध्ये मीठ घालूया आपण. मीठ घाला, कारण हे जसं खारीसारखं होणार आहे, तर खारीला कसं वरून नमकीन असतं, असं थोडं मीठ हवं आहे. थोडी काळी मिरी पावडर टाकली आहे, ब्लॅक पेपर पावडर, ते घ्यायचं. 2 चमचे, आपले टीस्पूनचे 2 चमचे तूप घालायचं आणि हे चांगलं चोळून घ्यायचं. सेम आपण करंजीचं वगैरे पीठ भिजवतो, समोस्याचं पीठ भिजवतो, तसं याला चांगलं चोळून घ्यायचं मस्तपैकी. छान चोळून घेतलं. चांगले मूठ दाबते असं झालं आपलं, की आपलं पीठ बरोबर चांगलं खसखशीत झालंय. थोडं थोडं पाणी घालून घट्ट मिळून घ्यायचं, घट्ट घ्यायचं, घट्ट महत्त्वाचं, घट्ट असं मळून घ्यायचं. आता आपण चिकन बारीक करून घेतलंय आणि हे आपलं पीठही मळून झालंय. पीठ थोडा वेळ बाजूला ठेवायचं, झाकून ठेवायचं आपण. आणि आता आपण चिकन बनवून घ्यायचं. चिकन बनवायला पण काही फार म्हणजे मेहनत नाही किंवा काही नाही. बघा, थोडंसं तेल घातलं, थोडं बटर घातलं, थोडं आलं लसूण घालायचं. आपण आलं लसूण नाही घेतलं ना त्याच्यात, ते आलं लसूण घालायचं आणि आपलं बारीक केलेलं चिकन घालायचं. किती सोपं आहे बघा. हे चिकन कसं जरा कडक होत जातं.
तर थोडंसं आपण पाण्याचा हबका मारून शिजवलं तरी चालेल. मीठ घातलं ते पटकन असं सुटसुटीत होतं. मग तुम्हाला जर असं कांदा वगैरे चालत असेल तर ह्याच्यात कांदा वगैरे बरोबर नाही वाटत, म्हणून तर त्याने कसं मग जरा मिळून येतं. आणि तुम्हाला असं अगदीच मिळून यायला हवं असेल तर उकडून मग चिकन उकडून मग ते बारीक करायचं. तर असं केलंही तरी हरकत नाही आहे. आता आपलं हे चिकन झालं तयार. काही करायचं नाही त्याला. आपण आलं लसूण घातलं, झालं आपलं चिकन तयार झालं. आता हे आपल्याला जेव्हा आपण करणार असू ना, पॅटीस करायला घेऊ किंवा पप करायला घेऊ ना, तेव्हा त्याच्यावरती हवं आहे तर हे पण ऑप्शन आहे, हवं आहे तर चीज किसून घाला. चीज किसून घातल्याने तो अजून एक फायदा काय, हे असं सुटसुटीत आहे ना, सुटं ते जरा मिळून येतं चीजने. गरम करायचं नाही, फक्त चीज किसून त्याच्यावरती घालायचा आणि मग त्या चीजबरोबर ते असं पकडून येईल ना, मग ते आपल्याला भरता येईल. आता घेतलं 2 चमचे तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतला. आता तुम्हाला आठवलं असेल की आपण करंजीला वगैरे साठा कसा बनवतो तसा बनवायचा आहे. तुपामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं. 1-2 मिनटं छान असं फेटून घेतलं की झालं. आता आपलं पीठ मळलेलं आहे आपलं. आत्ता थोडीशी आपल्याला मेहनत आहे. या पिठाचे पहिल्यांदा 2 भाग करते मी आणि एका भागाच्या मी 4 भाग करते. म्हणजे चपातीचे गोळे असतात ना, तेवढे गोळे करते, 4 गोळे करते मी. आता ह्याच्या आपण छान अशा 4 गोळ्यांच्या पातळ 4 चपात्या लाटून घ्यायच्या. अगदी चपातीपेक्षाही पातळ लाटलं तरी चालेल, कारण आपल्याला अगदी पातळ हवे. जेव्हा आपण पातळ जितकं लाटू ना, तेवढे आपले लेयर चांगले येतील. आणि शक्यतो पातळ लाटायचा प्रयत्न करायचा. इथे थोडीशी मेहनत आहे, बाकी आपल्याला चिकन किंवा पीठ मळायला काही मेहनत नाही आहे. फक्त ह्या 4 चपात्या लाटून घ्यायच्या, थोडा साठा बनवायचा. अशा आहे बघा, आपल्या पातळ 4 चपात्या झालेल्या आहेत. आता आपण साठा बनवला आहे तो आपण पहिल्या चपातीला लावायचा. असं मस्त लावलं, त्याच्यावरती आपण दुसरी पोळी ठेवायची, त्यालाही साठा लावून घ्यायचा. थोडंसं पीठ टाकायचं हलकंसं. तिसरी पोळी ठेवली आपण, छान साठा लावून घेतला. आता आपण चौथी पोळी ठेवायची. असे आपण 4 चपात्या घेतल्या. तुम्हाला जेवढे लेहर जास्त हवेत ना, तेवढ्या तुम्ही चपात्या घ्या. 4च्या 5 घेतल्यात तरी चालेल, 6 घेतल्यात तरी चालेल. जितके घ्याल तेवढे लेहर छान येतील. आणि ह्याचा आता आपण चौकोन बनवायचा. बघा, दोशीकडून असं पूर्ण दुमडायचं असं. यालाही थोडासा वरून साठा लावायचा आणि दुशीकडून पुन्हा दुमडून घ्यायचं. याचा आपण असा चौकोन बनवायचा. आणि हा चौकोन आपण लाटायचा प्रयत्न करायचा की चौकोन. आता पोलपाटावर काय तो चौकोन तेवढा येणार नाही, जाड होईल. हा पण आपण हलक्या हाताने छान पातळच लाटायचा. तर मी खालीच आता घेऊया आपण. छान असं चौकोन लाटायचा प्रयत्न करायचा. तेवढा चौकोन नाही येत आपला, कारण चपाती लाटायची सवय ना. हेही पातळ करा, कारण 4 चपात्या एकत्र झाल्यावर थोडं जाडच होणार. तर ते पातळ लाटायचा प्रयत्न करायचा हलक्या हाताने.
आता माझं काय आहे ते जरा चित्रकला बरोबर चौकोन बरोबर त्रिकोण हे प्रकार मला जरा कमी जमतात. तर असं आपण आता त्याचा भाग चौकोनी केला तरी 2 साईड आपले हरकत नाही. आणि ह्याचे आता आपण मला वाटतं 6 चौकोन होतील. आणि मध्ये टाकलं की आपले 6 चौकोन हे असे चौकोन झाले आपले. आता आपलं हे याच्यामध्ये आपण चीज किसलेलं, हे चीज आपण गरम वगैरे काही केलं नाही, तर आपल्याला कसं ते पकडायला मिळेल त्या चीजने असं चिकन. हे बघा असं मग ते आपल्याला त्या चीजमुळे ते चांगलं असं जवळ आलं. आणि परत शिवाय तेलात गेल्यानंतर ते अजून मेल्ट होणं अजून छान लागणार. आता हे आपल्याला फक्त इथे हा टास्क आहे की पूर्ण असं आपल्याला बंद नाही करायचं आहे, बंद करायचा आहे पण तो हे बघा पुढची टोकं नाही बंद करायची, पुढची टोकं अशी ओपन ठेवायची, त्याच्या मागून बंद करायचं आहे आपल्याला. आलं लक्षात का तुमच्या? हे असं हे टोक पुढचं म्हणजे ते असं फुलेल ना तर छान दिसेल खारीसारखं. हे बघा हे वरचं ओपन ठेवायचं आणि मागून दाबायचं. आतलं फिलिंग आहे ना ते सिक्युअर करायचं. आतलं फिलिंग म्हणजे हे करून टाकायचं, बंद करून टाकायचं. आणि हे पुढचा भाग असा ओपन. तुम्हाला वाटलं तर साठा लावून त्याला चिटकवा किंवा थोडंसं पाण्याचा हात लावून चिटकवा असं, पण आतून असं बंद करून घ्या. असे सगळे आपल्याला वाटलं चौकोन छोटा आहे, थोडा हलका लाटून घ्या असं. आता हे दुसरं बघा, अशा पद्धतीने सगळे आपले करून घ्या. आता मी अजून एक पद्धतीने सांगते, हे आता असं बघून घ्या कधीतरी. आणि हे लहान मुलांना खूप आवडतं, खूप छान खातात. यात व्हेजचं पण बनवू शकतो आपण. आता श्रावण आहे ना, आपण श्रावणामध्ये व्हेजचं बनवूया छान, वटाणा वगैरे घालून मस्त, तेही छान बनतं. त्याच्यात पनीरचंही बनवू शकता तुम्ही किंवा आपलं असं सॉस वगैरे घालून असंही बनवू शकता. हे असं आता आपलं एक झालं. आता एक दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. असे खूप छान, आणि मुलांना इतकं आवडतं संध्याकाळच्या नाश्त्याला वगैरे ना, खूप. अगदी माझा एवढासा छोटासा नातू आहे ना, तोही छान खातो. तर करायचं. आता थोडासा आपल्याला त्रास होतो फक्त ह्याच पोळ्या लाटून ते एकत्र करणं, एवढाच त्रास आहे. बाकी याच्यात काहीच नाही करण्यासारखं. आणि काय अगदी दोन 3 खाल्ले ना तर भरपूर होतं. म्हणजे सॉस सोबत वगैरे खा, करून बघा, छान होतात. आणि आता आपल्या व्हिडिओ थोड्या कमी पडणार आहेत, कारण आता गावी जायची तयारी आहे. आमच्याकडे नागपंचमी चा सण गावी होतो, म्हणजे पूर्वीपासून नागाची मूर्ती वगैरे आहे माझ्या देवाऱ्यात, आणि ते पूर्वीपासून गावालाच नागपंचमी असते, म्हणजे आमच्या घरी असते. मी गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे तुम्हाला. आता आपण पुढे बघणारच आहोत नागपंचमी वगैरे मस्त. त्यामुळे जरा माझ्या व्हिडिओ कमी पडणार आहेत, पण तुम्ही बघायचं सोडू नका. आता आपण नागपंचमीला जाणार. हे बघा कसं छान, तर तेही तुम्हाला दाखवणार. आपला कोकणचा प्रवास तो बघा नक्की. आणि ह्या हलक्या हाताने छान असे तळून घ्या. जास्त तेल तापवायचं ना, तेल पहिल्यांदा चेक करायचा, मग पटकन लाल होतात. तरी माझं थोडंसं तेल जास्त तापलं गेलं आहे, याहीपेक्षा कमी तेल. हलकं तेल गरम झालं की त्याच्यात सोडा, पण एकदम कोमट
थंड तेल पण नको. हे बघा, हे असं मग खारीसारखं असं ओपन असं होतं. असं आपण हे पप, चिकन पप बनवले, चिकन पॅटीज बनवलेत आपण मस्त संध्याकाळच्या नाश्त्याला. खरंच आता पाऊस थोडा कमी आहे म्हणून तीच एक कमी आहे. पाऊस असेल वगैरे तर हे असे हे खायला खूप छान वाटतं. एकदा करून बघा. कशी व्हिडिओ वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढची व्हिडिओ बघायला विसरू नका. नक्की बघा. पुढची व्हिडिओ आपली जवळजवळ कोकणातच असेल. कोकणाची नागपंचमी बघायची आहे तुम्हाला. आणि हे आपले सॉससोबत खा, नाहीतर असेच खायला खूप छान होतात. हे बघा, तोडून बघा हवे तर. वरून खुसखुशीत असतात, आतून नरम असतात. हे असं आपले